हॅलो स्टुडंट, आपला चॅप्टर नंबर 6 चालू आहे, ड्रग ॲक्टिंग ऑन सेंट्रल नर्वस सिस्टीम. पण त्याआधी आपण आत्तापर्यंत शिकवलेल्या सब्जेक्टची रिव्हिजन घेणार आहोत. म्हणजे आपण आत्तापर्यंत काय काय शिकलो हे बघणार आहोत. तर आणि त्याच्यानंतर ड्रग ॲक्टिंग ऑन सेंट्रल नर्वस सिस्टीम सुरू करणार आहोत. तर आपण बघणार आहोत आज आत्तापर्यंत आपण काय काय शिकलो, म्हणजे आपण काय काय बघितलं. आपण फार्मकोलॉजी सब्जेक्ट काय आहे त्याचा सिलेबस बघितला आहे, त्याच्यानंतर स्कोप ऑफ फार्मकोलॉजी बघितला आहे, त्याच्यानंतर सेकंड चॅप्टर आपण बघितला आहे रूट ऑफ ॲडमिनिस्ट्रेशन ऑफ ड्रग, तिसरा चॅप्टर आपण बघितला आहे ॲब्झॉर्प्शन, डिस्ट्रीब्युशन, मेटाबॉलिझम अँड इलिमिनेशन ऑफ ड्रग, चौथा चॅप्टर आपण बघितला आहे मेकॅनिझम ऑफ ड्रग ॲक्शन अँड फॅक्टर मॉडिफाईंग ड्रग ॲक्शन, आणि पाचवा चॅप्टर बघितला प्रिन्सिपल ऑफ ड्रग इंटरॅक्शन. तर या सर्वांचे आपण रिव्हिजन घेणार आहोत, आत्तापर्यंत काय काय बघितलं ते. तर तुम्ही मागच्या वर्षी ॲनाटॉमी आणि फिजिओलॉजी शिकला. ॲनाटॉमी म्हणजे काय, तर स्ट्रक्चर ऑफ एनी पार्ट, ऑर्गन, व्हेरियस ऑर्गनचे स्ट्रक्चर तुम्ही बघितले आणि स्टडी केले. आणि त्यांची फिजिओलॉजी म्हणजे ते कसे वर्क करतात, त्यांचं नॉर्मल म्हणजे फिजिओलॉजी म्हणजे काय, द स्टडी ऑफ इंटरनल प्रोसेस अँड फंक्शन म्हणजे ग्रोथ, रिपेअर किंवा मेटाबॉलिझम असोसिएटेड विथ अ लाईफ इज नोन ॲज अ फिजिओलॉजी. आणि ते ऑल दिसीज आर इसेन्शियल फॉर अ नॉर्मल फंक्शनिंग ऑफ द बॉडी. आणि ते फिजिओलॉजी म्हणजे नॉर्मल फंक्शनिंग ऑफ द बॉडीसाठी ते गरजेचे असते. एनी अल्टरेशन इन दिस लाईफ सस्टेनिंग प्रोसेस दॅट इज द अबनॉर्मल फिजिओलॉजी इज कॉल्ड अ डिसीज. म्हणजे फिजिओलॉजीमध्ये काही चेंजेस झाले म्हणजे अल्टरेशन झाले तर त्याला आपण डिसीज म्हणतो. एक्झाम्पल सांगतो. एक्झाम्पल आहे हार्ट इज टू अ पंप द ब्लड. The pumping action of heart consists of systole and diastole occurring at the rate of 70 cardiac cycles per minute. Thus, the normal heart rate is said to be a 70 per minute. Increase or decrease in the number of heartbeats per minute will be considered as a abnormal physiology and a signal of some heart disease. A substance that will change the abnormal physiology, make it normal, will be called as a drug. तर फार्मकोलॉजी म्हणजे काय, तर आपण ॲनाटॉमी फिजिओलॉजी शिकलो, तर त्यानंतर आपण शिकणार आहोत फार्मकोलॉजी. फार्मकोलॉजी इज वन ऑफ द मोस्ट इम्पॉर्टंट ब्रांचेस इन अ फार्मसी. इट डील विथ द स्टडी ऑफ ड्रग इफेक्ट ऑन द बॉडी अँड बॉडी रिस्पॉन्स फॉर द ड्रग विच हॅज बीन taken is called a pharmacology. The pharmacology is the study of drugs including in origin, history, uses and property. It mainly focus on action of drug on the body. तर ड्रग म्हणजे काय, ड्रग इज defined as a substance that will use to treat, cure or prevent a disease or otherwise enhance a physical or mental health. The word pharmacology simply, the drug is any substance which is used for a diagnosis, prevention and treatment for to cure disease or a disorder. डायग्नोसिसचा एक्झाम्पल आहे एक्सरे इन दॅट बिस्मथ सल्फेट इज यूज टू डायग्नोसिस. प्रिव्हेन्शन म्हणजे बिफोर एनी डिसीज ऑर डिसऑर्डर यूज अ प्रिव्हेन्शन मेडिसिन. एक्झाम्पल ऑल टाईप ऑफ वॅक्सिन आर अंडर द कॅटेगरी ऑफ प्रिव्हेन्शन. एक्झाम्पल आहे पोलिओ वॅक्सिन, चिकनपॉक्स वॅक्सिन. आणि ट्रीटमेंट म्हणजे आफ्टर डिसीज ऑर डिसऑर्डर ऑकर वी गिव्ह अ ट्रीटमेंट. एक्झाम्पल आहे अँटीबायोटिक्स, अँटी डायबेटिक, अँटी हायपरटेन्सिव्ह ड्रग. फार्मकोलॉजीमध्ये आपण 3 मेन
फार्मकोलॉजीच्या डेफिनेशनमध्ये आपण 3 मेन वर्ड बघितले, ड्रग, ड्रग इफेक्ट ऑन द बॉडी आणि बॉडी रिस्पॉन्स. तर ड्रगचं आपण बघितलं काय आहे ड्रग, तर आपण बघणार आहोत फार्माकोडायनॅमिक्स. फार्माकोडायनॅमिक्स म्हणजे काय? व्हॉट डज ड्रग डू टू द बॉडी? ड्रग हॅव्हिंग अ 2 इफेक्ट, दॅट इज द डिझायरेबल इफेक्ट अँड अनडिझायरेबल इफेक्ट. म्हणजे आपण ड्रग घेतला आणि ड्रगचा काय इफेक्ट होतो बॉडीवर हे फार्माकोडायनॅमिक्समध्ये स्टडी करणार आहोत. तर ड्रगचे 2 इफेक्ट होतात बॉडीवर, डिझायरेबल इफेक्ट आणि अनडिझायरेबल इफेक्ट. डिझायरेबल इफेक्ट म्हणजे आपल्याला जे इफेक्ट पाहिजे होते, वी वॉन्ट दॅट इफेक्ट. एक्झाम्पल म्हणजे डायग्नोसिस, प्रिव्हेन्शन आणि ट्रीटमेंट, हे इफेक्ट आपल्याला पाहिजे, ते इफेक्ट पण भेटतात ड्रगचे. आणि अनडिझायरेबल इफेक्ट पण भेटतात. अनडिझायरेबल इफेक्ट म्हणजे कोणकोणते? साईड इफेक्ट, ॲडव्हर्स इफेक्ट किंवा टॉक्सिक इफेक्ट. साईड इफेक्ट म्हणजे हेडॅक, वॉमिटिंग. ॲडव्हर्स इफेक्ट म्हणजे रॅशेस ऑन स्किन, एक्झाम्पल आहे. टॉक्सिक इफेक्ट म्हणजे ड्रग इफेक्ट, दॅट टॉक्सिक इफेक्ट कॅन बी, ड्रग कॅन ऑल्सो डॅमेज द ऑर्गन. ऑर्गन सुद्धा डॅमेज करू शकतो ड्रग. नंतर फार्माकोकायनेटिक्स. फार्माकोकायनेटिक्स म्हणजे काय? फार्माकोकायनेटिक्स इज द स्टडी ऑफ व्हॉट हॅपन टू ड्रग वन्स दे एंटर इन टू द बॉडी. म्हणजे आपण ड्रग घेतला तर त्यानंतर आपली बॉडी ड्रग बरोबर काय काय करते, म्हणजे त्याचा ॲब्झॉर्प्शन करते, डिस्ट्रीब्युशन करते, मेटाबॉलिझम करते, एक्सक्रीशन करते. हे सगळं आपण फार्माकोकायनेटिक्समध्ये शिकणार आहोत. म्हणजे means of pharmacokinetics is the study of what body does to the drug after entering into the body. After administration of drug, body do a ADME effect. A for absorption of drug into the blood and across the cell membrane to enter the cell. Distribution of drug through the body. नंतर मेटाबॉलिझम also called a biotransformation or a breakdown of the drug in the liver. Last one is the excretion of drug from the body. It is also called a elimination. In the excretion process, water soluble drug excreted through the urine and lipid soluble drug excreted through the stool or a bile, and a volatile drug excreted through the skin or a exhalation. तर आपण फार्माकोलॉजीमध्ये काय काय स्टडी करणार आहोत, तर इंट्रोडक्शन ऑफ फार्माकोलॉजी, पॅथोफिजिओलॉजी ऑफ ड्रग. फिजिओलॉजी म्हणजे आपण बघितलंय की प्रोसेस, इंटरनल प्रोसेस अँड फंक्शन म्हणजे ग्रोथ, रिपेअर, मेटाबॉलिझम असोसिएटेड विथ लाईफ इज नोन ॲज अ फिजिओलॉजी. पॅथोफिजिओलॉजी ऑफ ड्रग, क्लासिफिकेशन ऑफ ड्रग, व्हेरियस क्लासिफिकेशन ऑफ ड्रग. त्याच्यानंतर बघणार आहोत मेकॅनिझम ऑफ ॲक्शन ऑफ ड्रग, म्हणजे आपण जो ड्रग घेतला आहे तो कसा ॲक्ट करतो, कसं काय इफेक्ट दाखवतो, हे आपण मेकॅनिझम ऑफ ॲक्शनमध्ये बघणार आहोत. फार्माकोकायनेटिक्स म्हणजे ड्रग घेतल्यानंतर आपली बॉडी ड्रग बरोबर कसे ॲक्ट करते, कशी बिहेव करते, हे आपण बघणार आहोत. ॲब्झॉर्प्शन, डिस्ट्रीब्युशन, मेटाबॉलिझम अँड एक्सक्रिशन. आणि फार्माकोडायनॅमिक्स म्हणजे ड्रगचा इफेक्ट बॉडीवर काय होतो हे आपण फार्माकोडायनॅमिक्समध्ये बघणार आहोत. डिझायरेबल इफेक्ट, अनडिझायरेबल इफेक्ट. अनडिझायरेबल इफेक्टमध्ये साईड इफेक्ट, ॲडव्हर्स इफेक्ट, टॉक्सिक इफेक्ट आणि इंडिकेशन. तर आपण सिलेबस बघू, म्हणजे आपण सिलेबस बघितला आहे की काय काय आहे. इंट्रोडक्शन ऑफ फार्माकोलॉजी, इंट्रोडक्शन टू फार्माकोलॉजी, स्कोप ऑफ फार्माकोलॉजी. रूट, सेकंड चॅप्टर आहे रूट ऑफ ॲडमिनिस्ट्रेशन ऑफ ड्रग, देअर ॲडव्हान्टेजेस अँड डिसॲडव्हान्टेजेस. थर्ड आहे व्हेरियस प्रोसेस ऑफ ॲब्झॉर्प्शन ऑफ ड्रग अँड अ फॅक्टर अफेक्टिंग देम, मेटाबॉलिझम, डिस्ट्रीब्युशन अँड एक्सक्रिशन ऑफ ड्रग. फोर्थ वन आहे जनरल मेकॅनिझम ऑफ ड्रग ॲक्शन अँड फॅक्टर विच मॉडिफाईंग द ड्रग ॲक्शन. फिफ्थ चॅप्टर आहे फार्माकोलॉजिकल क्लासिफिकेशन ऑफ ड्रग.
the discussion of drug should emphasize the following aspect: drug acting on the central nervous system. आता सध्या आपण ॲनाटॉमी अँड फिजिओलॉजी बघितले सेंट्रल नर्वस सिस्टमचे, आपण त्याचे हे बघणारच आहोत, ड्रग्स वेगवेगळे. नंतर फार्माकोलॉजिकल क्लासिफिकेशन ऑफ ड्रग मध्ये ड्रग ऍक्टिंग ऑन अ सेंट्रल नर्वस सिस्टीम मध्ये, त्याच्यानंतर आपण त्यातलेच पार्ट आहे जनरल ॲनेस्थेटिक ड्रग बघणार आहोत, ॲडजेसंट टू ॲनेस्थेशिया अँड इंट्रावेनस ॲनेस्थेटिक. बी आहे ॲनाल्जेसिक्स, अँटीपायरेटिक, नॉन स्टेरॉइड, अँटी इन्फ्लामेटरी ड्रग्स, नार्कोटिक ॲनाल्जेसिक, अँटी रुमेटिक अँड अँटी गाउट रेमेडी, sedative and hypnotics, psychopharmacological, anticonvulsant and analeptic drug, centrally acting muscle relaxant and anti-Parkinson's agent, local anesthetic, drug acting on an autonomic nervous system, cholinergic drug, anticholinergic drugs, anticholinesterase drug, adrenergic drug and adrenergic receptor blocker, neuron blocker and ganglion blocker, neuromuscular blocker, drug used in a myasthenia gravis, drug acting on eye, mediatrix, drug used in a glaucoma, drug acting on a respiratory system, respiratory stimulant, bronchodilators, nasal decongestant, expectorants and an antitussive agent. Antacid, physiological role of histamine, serotonin, histamine and antihistamine prostaglandins. नंतर बघणार आहोत कार्डिओव्हास्क्युलर ड्रग, कार्डिओटॉनिक्स, अँटी रेमॅटिक्स एजंट, अँटी अँजायनल एजंट, अँटी हायपरटेन्सिव्ह एजंट, पेरिफेरल वॅसोडायलेटर्स अँड ड्रग यूज इन द अथेरोस्क्लेरोसिस, drug acting on the blood forming organs, hematinic, coagulants and anticoagulant, hemostatics, blood substitute and plasma expanders, drug affecting renal function, diuretics and antidiuretics drug, hormones and hormone antagonist, hypoglycemic agent, antithyroid drugs, sex hormone and oral contraceptive, corticosteroids, drug acting on a digestive system, carminative agents, bitter antacid and drug used in a peptic ulcer, purgative and laxative, antidiarrheal, emetics, antiemetics, antispasmodic, chemotherapy of microbial disease, urinary antiseptic, sulfonamide, penicillin, streptomycin, tetracycline and other antibiotics, chemotherapy agent, antifungal agent, antiviral agent, antiviral drug and antileprotic drugs. 7वा चॅप्टर आहे केमोथेरपी ऑफ प्रोटोझोल डिसीज अँड अँथॅल्मेटिक ड्रग्स. 8वा आहे केमोथेरपी ऑफ कॅन्सर. 9वा चॅप्टर आहे डिसइन्फेक्टंट अँटिसेप्टिक्स, अ डिटेल्ड स्टडी ऑफ ॲक्शन ऑफ ड्रग ऑन ईच ऑर्गन इज नॉट नेसेसरी. हे आपण सिलेबस बघितला. तर आपण शॉर्टमध्ये आतापर्यंत काय काय शिकलो हे बघणार आहोत. आपला फर्स्ट चॅप्टर आहे इंट्रोडक्शन टू फार्माकोलॉजी, दॅट इज द स्कोप ऑफ फार्माकोलॉजी, द बेसिक इंट्रोडक्शन. Pharmacology is made up of two main words, pharma plus logy. Pharmacon म्हणजे काय तर ड्रग or any medicine. Logos म्हणजे to study. To study the complete life cycle of drug as a as per pharmacodynamics and pharmacokinetics profile is known as a pharmacology. Pharmacology is one of the most important branches in a pharmacy. It deals with the study of drug effect on the body and body response for the drug which has been taken is called a pharmacology. ही झाली डेफिनेशन फार्माकोलॉजी. त्यात आपण बघणार आहोत ड्रगची डेफिनेशन काय आहे. ड्रग इज द एनी सबस्टन्स विच इज यूज फॉर द डायग्नोसिस, प्रिव्हेन्शन अँड ट्रीटमेंट फॉर टू क्युअर डिसीज ऑर डिसऑर्डर.
तर मगाशीच मी तुम्हाला सांगितलं एक्झाम्पल, डायग्नोसिसचं एक्झाम्पल आहे एक्सरे. म्हणजे आपल्याला बेटर रिझोल्युशन म्हणजे बेटर एक्सरेसाठी आपण बिस्मथ सल्फेट यूज करतो. बिस्मथ सल्फेट हे ओरली टेकन केले जाते आणि ते स्टमकमध्ये फुलफिल होतं आणि ते एक्सरेचे रेज त्या बिस्मथ सल्फेटकडून रिझोल्युशन चांगले होते आणि एक्सरे बेटर येतो. प्रिव्हेन्शन म्हणजे जे पण आपण व्हॅक्सिन घेतो लाईक पोलिओ, चिकन पॉक्स व्हॅक्सिन, ते प्रिव्हेन्शन कॅटेगरीमध्ये. ट्रीटमेंट म्हणजे आपल्याला एखादा डिसीज झाला आहे आणि तो क्युअर करण्यासाठी आपण एखादी मेडिसिन घेते आणि तो डिसीज क्युअर होतो, दॅट इज द ट्रीटमेंट. एक्झाम्पल आहे अँटीबायोटिक्स, अँटी डायबेटिक किंवा अँटी हायपरटेन्सिव्ह. व्हेरियस सोर्स आहे ड्रगचे. The drugs used today are obtained from various sources which include the following: plant. Various plant extracts are developed into a drugs. Example आहे मॉर्फिन, डिगॉक्सिन, रेसरपाइन आणि विनब्लास्टिन. विनब्लास्टिन हा अँटी कॅन्सर ड्रग आहे. सेकंड वन आहे फ्रॉम animal hormone and their gland secretion are used in a certain disease and condition to cure them. Example आहे insulin, heparin, thyroid extract. Third one आहे mineral. Certain minerals are used as a medicinal agent. They include liquid paraffin, magnesium sulfate and kaolin. Fourth one आहे synthetic. Nowadays large variety of drugs are made synthetically by a chemical interaction. Example आहे aspirin, sulfonamide and corticosteroid. Fifth one आहे microorganism. Certain drugs, example antibiotics, are obtained from microorganism by a fermentation process. Example आहे penicillin and rifampicin. Nature of drug. The majority of drugs used in today's practices are a synthetic origin. They are prepared from interaction of various chemicals. The drug from a plant origin contain the pharmacological active principle present in the plants. Example, they are alkaloids. Alkaloids example आहे morphine, atropine आणि imitins. Second one आहे glycoside. Glycoside example काय आहे स्ट्रोफॅनथिन आणि डिजिटॅलिस. थर्ड वन आहे ऑइल्स. फिक्स ऑइल्स एक्झाम्पल आहे ऑलिव्ह ऑइल, कॅस्टर ऑइल, कॉड लिव्हर ऑइल आणि होलेटाईल ऑइल सच ॲज अ इकोलेप्टस ऑइल अँड टर्पेंटाईन ऑइल किंवा क्लो ऑइल. आणि रेझिन्स ऑलिओग्रम, रेझिन्स, गम्स. व्हेरियस गम्स आर यूज ॲज अ ड्रग. एक्झाम्पल आहे अगार, अकेशिया, ट्रगाकांत. टॅनिन्स एक्झाम्पल आहे कॅटेचू आणि टॅनिक ॲसिड. Scope of pharmacology. Pharmacology explain what drugs, what they do to the body function, what body do to them. Pharmacology also explain why a person may experience side effect and why there is a such wide spectrum of difference between drug action in a different people. Once the drug is bounded to a protein, it exerts a therapeutic effect on a body. This is the pharmacodynamics of the drug. The pharmacodynamics म्हणजे काय? What does drug do to the body? म्हणजे आपल्याला प्रश्न विचारा, व्हाय आर यू टेकिंग मेडिसिन अँड व्हॉट हॅपन व्हेन आर यू टूक मेडिसिन. म्हणजे फार्माकोडायनॅमिक्स. या प्रश्नांची उत्तर आपल्याला भेटले तर म्हणजे ड्रग्स हॅव्हिंग अ टू इफेक्ट ऑन द बॉडी, डिझायरेबल इफेक्ट आणि अनडिझायरेबल इफेक्ट. डिझायरेबल इफेक्ट म्हणजे आपण ज्यासाठी मेडिसिन घेतो, म्हणजे आपल्याला डायग्नोज करायचा एखादा डिसीज झाला आहे तो काय आहे काय हे आपण डायग्नोज करतो, किंवा आपल्याला डिसीज किंवा डिसऑर्डर होण्यासाठी आपण डिसऑर्डर होऊ नये म्हणून आपण प्रिव्हेन्शन घेतो.
आणि ट्रीटमेंट म्हणजे एखादा डिसीज आणि डिसऑर्डर आपल्याला झाला आहे तर आपण त्यानंतर ट्रीटमेंट घेतो. हे आपल्याला पाहिजे म्हणजे आपल्याला हे डिझायरेबल म्हणजे आपल्याला हे वी वॉन्ट दॅट इफेक्ट. आणि अनडिझायरेबल इफेक्ट म्हणजे आपण ड्रग घेतलाय, ड्रग डिझायरेबल इफेक्ट दाखवतो पण त्याचबरोबर अनडिझायरेबल इफेक्ट सुद्धा दाखवतो म्हणजे साईड इफेक्ट. म्हणजे ते आपल्याला पाहिजे नव्हते पण तरी ते दाखवतात ड्रग. साईड इफेक्ट आहे हेडॅक, वॉमिटिंग. ॲडव्हर्स इफेक्टचं एक्झाम्पल आहे रॅशेस ऑन स्किन अँड टॉक्झिक इफेक्टचं एक्झाम्पल आहे ऑर्गन डॅमेज. तर थेरपेटिक इंडेक्स. थेरपेटिक्स इंडेक्स म्हणजे काय? एव्हरी ड्रग इज अ पोटेन्शियली टॉक्झिक इफ गिवन इन अ ओव्हरडोस. कॉन्व्हर्सली इवन अ पोटंट पॉयझन्स कॅन बी यूज ॲज अ ड्रग व्हेन ॲडमिनिस्ट्रेड ॲप्रोप्रिएट डोसेस अँड विथ अ प्रॉपर प्रिकॉशन. It is necessary to express the potency and the toxicity of drug to establish the safety of drug. Quantal dose response a relationship is used for this purpose. A dose of drug which produce the stated effect in a 50% of individual within the population is called a median dose. And the depending on the stated effect, it can be designed as a effective dose, that is the ED50, and a LD50 म्हणजे lethal dose, and so on, or a ascending safety of this is two median the dose that is used. Thus a therapeutic index is the ratio of. Therapeutic index म्हणजे काय तर ratio of lethal dose आणि इफेक्टिव्ह डोस अँड इट इंडिकेट द रिलेटिव्ह मार्जिन ऑफ सेफ्टी ऑफ ड्रग. म्हणजे मार्जिन ऑफ सेफ्टी ऑफ ड्रग प्रोसेसेसची थेरपेटिक इंडेक्स इज चा फॉर्म्युला काय आहे? लिथल डोस अपॉन अ इफेक्टिव्ह डोस. ऑफकोर्स दिस इंडेक्स अलोन इज नॉट सफिशियंट फॉर असेसमेंट ऑफ रिलेटिव्ह सेफ्टी ऑफ ड्रग्स. थेरपेटिक्स म्हणजे काय तर in a Greek it is means the art of medicine, and a broadest sense it means any measure which is taken in the treatment of disease. Thus the therapeutics has a many branches: physiotherapy, psychotherapy, radiotherapy. It is the branch of pharmacotherapy. It utilizes drug in the treatment of disease. Pharmacotherapeutics म्हणजे काय? The study of drug in a relation to their application in the treatment of disease is known as a pharmacotherapeutics. And toxicology ची definition काय आहे? It is the study of action of overdoses of drug which may endanger life. Strictly speaking, it is the study of poisons, their effect and treatment. आणि केमोथेरपीची डेफिनेशन काय आहे? द यूज ऑफ केमिकल एजंट इन द ट्रीटमेंट ऑफ इन्फेक्शियस डिसीज इज कॉल्ड अ केमोथेरपी. दिस इज एजंट डिस्ट्रॉय द इन्फेक्टिंग जर्म्स विदाउट डॅमेजिंग द ह्युमन बॉडी. क्लासिफिकेशन ऑफ ड्रग. ड्रग can be classified on the basis of different criteria including chemical structure and pharmacological action. On its basis, drug can be divided in the following three main groups: chemotherapeutic agent, pharmacodynamics agent and miscellaneous agent. Chemotherapeutic agent, this is agent are used to cure infectious disease and cancer. Example आहे sulfur drug and antibiotics. Pharmacodynamics agent, they are used as a treatment regime for non-infectious disease. Example cholinergic, adrenergic, hallucinogenic and sedatives. Third one आहे miscellaneous agent. Miscellaneous agent are a narcotic, analgesic and a local anesthetic. हे झालं आपला फर्स्ट चॅप्टर स्कोप ऑफ फार्माकोलॉजी. सेकंड चॅप्टर रूट ऑफ ॲडमिनिस्ट्रेशन ऑफ ड्रग. In today's words of medicine, drugs are available in a various forms. Some are liquid, some are biphasic,
liquid, while a certain preparation are a semi-solid. The tablets, capsules, suspensions, ointment, injections, sustained release preparation are the sum of the type of pharmaceutical used in the practices. Hence, administration of this preparation also differ from type to type. Some are given orally, while other to be applied externally or to be injected into a various body tissue. In this chapter, we will deal with the different route of administration of drug and their advantages and disadvantages of each route. Systemic effect म्हणजे काय? The effect produced by the drug after being effectively absorbed in a bloodstream is known as a systemic effect. And local effect म्हणजे काय? The effect produced by the drug in a localized area where it is applied म्हणजे administer is known as a local effect. The route of administration of drug. Route of administration means a way or path by which any medicament is introduced to our body for absorption of so that it may produce its action for which it was taken. There are many routes of drug administration like oral, parenteral, topical, sublingual. Selection of this route administration depend on its urgency and efficacy. There are various routes of administration available, each of which has associated with advantages and disadvantages. All the route of drug administration need to be understood in terms of their implication for the effectiveness of the drug therapy and patient experience of drug treatment. Route of administration play a very important role in the duration as well as the onset of action of drug. These important factors should be in mind while considering the administration. Selection of route depend on a physical and chemical properties of drugs, site of desired action, localized or generalized, rate and extent of absorption of drug, that is the bioavailability, metabolism of drug, that example I first pass and bypass, responses of drug, example I time required drug to reach the site of action, and condition of the patient. तर आपण त्यात बघितला रूट्स ऑफ ॲडमिनिस्ट्रेशन. त्यात the systemic effect of drug is the possible route for a drug entry into the body may be divided into two main classes, that is the enteral and parenteral. For a local effect the drug may be applied externally. The route of administration चे classification. एंटरल रूट आणि पॅरेंटल रूट. एंटरलमध्ये 3 टाईप आहे, ओरल, सबलिंग्वल आणि इनेमा. आणि पॅरेंटरल परत डिवाइड होते 2 ह्याच्यात, दॅट इज द इंजेक्शन आणि इनहेलेशन. इंजेक्शन्समध्ये इंट्राडर्मल, सबक्युटॅनियस, इंट्रामस्क्युलर, इंट्राव्हेनस, इंट्रा आर्ट्रियल, इंट्रा आर्थिकल, इंट्रामेड्युलरी आणि इंट्रा आर्टिक्युलर. आणि थर्ड वन आहे लोकल ॲप्लिकेशन. तर आपण 1 बाय 1 बघणार आहोत. एंटरल रूट म्हणजे काय? द टर्म एंटरल इज डिराइव्ड फ्रॉम द वर्ड एंटरॉन. एंटरॉन meaning the intestine. म्हणजे in this case the drug is placed directly into a gastrointestinal tract. 3 type of enteral route are known. The oral route where the drug is taken in a mouth cavity and swallow. The sublingual route where the drug is kept under the tongue. And the enema where the drug is administered in the rectum through the anus.
तर एंटरल रूटमध्ये फर्स्ट वन आहे ओरल रूट ऑफ ॲडमिनिस्ट्रेशन. In this route of administration, drug, whether liquid or solid preparation, is placed in the mouth cavity and is swallowed along with the drinks such as water, milk, etc. Sometimes the tablet is chewed by the patient and is then swallowed from the mouth cavity. After administration of drug by this route, absorption of drug takes place in the intestine. त्याचा ॲडव्हान्टेजेस काय काय आहे ओरल रूट ऑफ ॲडमिनिस्ट्रेशनचे. ओरल रूट ऑफ ॲडमिनिस्ट्रेशन इज द मोस्ट कॉमनली प्रेफर्ड अँड यूज रूट फॉर द ड्रग ऑफ ॲडमिनिस्ट्रेशन. मोस्ट ऑफ द मेडिसिनल प्रिपरेशन आर कंझ्युम ओरली. Drug administration by this route does not require any special skill, is essential. The route is a very convenient and economical from the infants up to the aged patient. Drug to be utilized by this route need no complicated process such as sterilization. आणि disadvantages काय आहे ओरल रूटचे. थ्रू द ओरल रूट is widely used in the medical field. It has a certain limitation for its use in the emergency cases. म्हणजे emergency cases मध्ये oral route कामा नाही येत. आपल्याला oral route ड्रगचा इफेक्ट शो व्हायला वेळ लागतो. It cannot be used in the cases of unconscious and uncooperative patient. म्हणजे एखादा पेशंट बेशुद्ध असेल किंवा एखादा पेशंट कोऑपरेट नाही करत तर ओरल रूट त्यासाठी सुटेबल नाही आहे. पेशंट शोईंग अ सिम्पटम्स ऑफ ओमिटिंग अँड डायरिया कॅन नॉट बी कन्झ्युम ओरल रूट. म्हणजे एखाद्या पेशंटला जर ओमिटिंग होत असेल किंवा एखाद्या पेशंटला डायरिया आहे तर त्या पेशंटला पण ओरल रूट चालू नाही शकत. सर्टन ड्रग्स प्रिपरेशन सच ॲज इन्सुलिन अंडरगो डिग्रेडेशन इन द गॅस्ट्रोइंटेस्टिनल ट्रॅक. हेन्स such preparations cannot be given by a oral route in order to avoid their degradation by digestive juices. After oral administration, certain drugs like testosterone are destroyed in the liver cells. त्यामुळे टेस्टोस्टेरॉन सारखे ड्रग आपण ओरली कंझ्युम नाही करू शकत कारण त्यांचं हिपॅटिक फर्स्ट पास मेटाबॉलिझम होतं. The onset of action of drug administered by the oral route is up to 3 to 4 hours. Due to delay onset of action, oral route cannot be used for the drug administration in a clinical emergency. Oral route administration ची टेक्निक म्हणजे आपण कसं घेतो. As far as the oral route is administration is concerned, no special technique of administration is required. The tablet must be simply placed in the mouth cavity and swallowed with the water or any other suitable liquid. For a liquid preparation, they are just to be swallowed. सेकंड आहे सबलिंग्वल. एंटरल मध्ये आपण बघितलं एंटरल रूट ऑफ ॲडमिनिस्ट्रेशन. त्यात फर्स्ट ओरल, सेकंड इज अ सबलिंग्वल. सबलिंग्वल रूट ऑफ ॲडमिनिस्ट्रेशन म्हणजे काय. इन दिस केस द टॅबलेट ऑफ मेडिकामेंट इज टू बी प्लेस बिलो द टंग. म्हणजे आपल्या जिभेच्या खाली सिम्पली ती टॅबलेट आपल्या जिभेच्या खाली ठेवली जाते आणि ती डिझॉल्व्ह होते माउथ कॅव्हिटीमध्ये. अँड द ॲक्टिव्ह मेडिकामेंट गेट ॲब्झॉर्ब थ्रू द बकल म्युकस मेम्ब्रेन अँड द ॲब्झॉर्ब मटेरियल इज देन डायरेक्टली पास इन टू अ सिस्टमिक सर्क्युलेशन. म्हणजे ते ॲब्झॉर्ब मटेरियल झाले ते डायरेक्टली पास होतं सिस्टमिक सर्क्युलेशन. एक्झाम्पल आहे इफिड्रिन हायड्रोक्लोराइड टॅबलेट इज ॲडमिनिस्टर्ड बाय दिस रूट इन द ट्रीटमेंट ऑफ अस्थमा. द टॅबलेट इज अ टॅबलेट ऑफ नायट्रोग्लिसरीन यूज ॲज अ ट्रीटमेंट रेजिमी फॉर angina pectoris is also administered sublingually. ॲडव्हान्टेजेस काय काय आहे सबलिंग्वल रूटचे. ॲज दिस रूट शोज अ रॅपिड ऑनसेट ऑफ ॲक्शन, इट इज useful in the medical emergency cases such as in angina pectoris. The adverse effect of drug can be prevented simply by spitting the tablet. Also, the drug effect can be effectively terminated by a spitting of the tablet.
ॲज द ड्रग. थर्ड ॲडव्हान्टेजेस काय आहे? ॲज द ड्रग डायरेक्टली रिचेस द सिस्टमिक सर्क्युलेशन, डिग्रेडेशन ऑफ ड्रग इन द स्टमक इज अवॉइडेड. फोर्थ ॲडव्हान्टेजेस काय आहे? इनॲक्टिव्हेशन ऑफ ड्रग इन द लिव्हर इज ऑल्सो अवॉइडेड बाय अ ड्रग्स bypasses the portal circulation before reaching the blood. Disadvantages काय आहे सबलिंग्वल रूटचं? The only disadvantages of this route is drug having a direct or toxic effect on a heart should be cautiously administered by taking almost care of avoided any such effect. एंटरल रूटचा थर्ड क्लासिफिकेशन आहे इनेमा. म्हणजे एंटरल रूटमध्ये ओरल रूट, सबलिंग्वल रूट आणि थर्ड वन इज इनेमा रूट. त्याला दुसरं नाव आहे रेक्टल रूट. This route involves administration of liquid medicament into the rectum and the enemata is the following two type. इनेमाचे दोन टाईप आहे, इव्हॅक्युंट इनेमा आणि रिटेन्शन इनेमा. इव्हॅक्युंट इनेमा हा जनरली कशासाठी यूज केलं जातं? रिमूव्ह द फिकल मॅटर. म्हणजे जे पण फिकल मॅटर आहे ते बाहेर काढण्यासाठी इव्हॅक्युंट इनेमा यूज केला जातो. The maximum quantity of fluid administered at is the about 600 ml. Example आहे soap water enema. The water administered stimulate the rectum by a distension while a soap lubricates the pathway. This type of enema it is utilized before a surgical operation, delivery and investigation of gastrointestinal tract. म्हणजे आपल्याला एखाद्या सर्जरी वगैरे करायची असेल तेव्हा गट साफ असणं गरजेचं आहे, तेव्हा इव्हॅक्युंट इनेमा दिला जातो. किंवा आपल्याला इन्व्हेस्टिगेशन करायचं गॅस्ट्रोइंटेस्टिनल ट्रॅक्टचं एक्सरे वगैरे करायचं आहे तेव्हा इव्हॅक्युंट इनेमा दिला जातो. ॲज इट इज इव्हॅक्युएट द बॉवेल इट इज टर्म ॲज अ इव्हॅक्युंट इनेमा. त्याचा आणि सेकंड आहे रिटेन्शन इनेमा. Here the administration fluid contain a medicament which is retained in the rectum. Thus the medicaments act locally as a prednisolone enema in a ulcerative colitis. Sometimes the drug may act systemically by absorption through the mucous membrane. Example आहे paraldehyde enema for a production of basal anesthesia. In this case, the quantity of fluid administered is about 100 to 120 ml. इंटरल रूट नंतर पॅरेंट्रल रूट. तर आपण इंटरलचा मिनिंग बघितला आहे, म्हणजे थ्रू द गॅस्ट्रोइंटेस्टिनल ट्रॅक्ट, आणि पॅरेंट्रल म्हणजे बियॉन्ड द इंटरल, म्हणजे जे गॅस्ट्रोइंटेस्टिनल ट्रॅक्टमधनं जात नाही असे मेडिकामेंट, दॅट इज द पॅरेंट्रल रूट. द पॅरेंट्रल रूट इन्क्लूड द रूट ऑफ ड्रग ॲडमिनिस्ट्रेशन अदर दॅन द elementary tract, that is the enteron. In a Latin, para means beyond and enteron means the intestine. Thus in case parenteral route of drug in the form of solution or a suspension is either injected in the body with the help of hollow needle and a syringe, or in some cases in the form of vapor of fine droplet, drug are inhaled in the respiratory tract. The parenteral route चे advantages काय काय आहे? First advantages, injections can be employed in an unconscious or uncooperative patient. Second advantages काय आहे? They are also useful for the patients suffering from vomiting, diarrhea or who cannot swallow the things. म्हणजे जे डिसएडव्हान्टेजेस आहे ओरल रूटचे ते ॲडव्हान्टेजेस आहेत पॅरेंटल रूटचे. म्हणजे पॅरेंटल रूट
वॉमिटिंग किंवा डायरिया होत असलेल्या पेशंटला पण चालतो. इरिटेशन ऑफ स्टमक बाय द ड्रग इज अवॉइडेड. फोर्थ ॲडव्हान्टेजेस काय? ड्रग विच डज नॉट गेट ॲब्झॉर्ब फ्रॉम द स्मॉल इंटेस्टाईन कॅन ऑल्सो बी ॲडमिनिस्टर्ड. पाचवा ॲडव्हान्टेजेस काय आहे? दिस रूट हॅज अ रॅपिड ऑनसेट ऑफ ॲक्शन विच इज अ प्लस पॉईंट इन केस ऑफ मेडिकल एमर्जन्सी. सिक्स्थ ॲडव्हान्टेजेस काय? इंजेक्शन इन्श्युअर ॲक्युरेट डोसेज ऑफ अ मेडिकामेंट. आणि डिसॲडव्हान्टेजेस काय आहे पॅरेंटल रूटचे? ॲज दिस रूट रिक्वायर अ स्पेशल टेक्निक ऑफ ॲडमिनिस्ट्रेशन, दिस इज आर नॉट व्हेरी कन्व्हिनियंट अँड इकॉनॉमिकल फॉर द पेशंट. It is a very difficult to control the reverse the effect of drug administered by the disease route. Self-medication is a difficult in these cases. Drug administration by this route requires a special technical skill. Fourth disadvantages काय? It is essential to follow a strict aseptic technique in order to avoid a possibility of injection. Fifth advantages काय? Skilled person is necessary for the injection to avoid a injury to nerve, blood and vessel. म्हणजे आपल्याला स्किल्स पर्सन पाहिजे असतो पॅरेंटल रूटसाठी. म्हणजे आपण इंजेक्शन वगैरे घेतो ते त्यासाठी डॉक्टर हे गरजेचे असतात किंवा नर्स वगैरे ज्यांनी इंजेक्शन देऊ शकतात. तर पॅरेंटल रूटमध्ये आपण बघणार आहोत इंजेक्शन्स. त्यातला फर्स्ट वन आहे इंट्राडर्मल इंजेक्शन. इन दिस केस द ड्रग इज इंजेक्टेड इन द लेअर ऑफ स्किन. ड्रग हे इंजेक्ट केले जातं लेअर ऑफ स्किन. ओनली अ स्मॉल क्वांटिटी ऑफ ड्रग कॅन बी ॲडमिनिस्टर्ड बाय दिस रूट and injection is a very painful. This route injection is very painful and this route is used for the detecting allergy to the drugs. Example आहे penicillin is injected to intradermally to observe allergic reaction. Also vaccines are administered generally by these routes. Example BCG vaccines, smallpox vaccines. Second आहे intravenous injection. In this case, the drug is injected directly into the directly into the vein. म्हणजे हे ड्रग हा डायरेक्टली इंजेक्ट केला जातो व्हीन मध्ये. By this route, drug is a produce rapid action and desired blood concentration of the drug is obtained by a definite dose. This route is quite useful for the administration irritant and hypertonic solutions. Drug with oily vehicle or those precipitating blood constant should not be given by this route. Drug should not be injected into bloodstream until it is specially indicated to do so. त्याचे ॲडव्हान्टेजेस काय आहे आणि डिसॲडव्हान्टेजेस काय आहे? The onset of action is a very rapid, hence this route is effectively in emergency cases. The approximate time for onset of action is found to be 15 seconds. The desired blood concentration of the drug can be obtained accurate and immediately which is not possible to achieve by any other route. The irritating as well as a hypertonic solution can be administered by intravenously because the drug is immediately diluted by the bloodstream. हे ॲडव्हान्टेजेस झाले. डिसॲडव्हान्टेजेस काय आहे इंट्राव्हेनस रूटचे? स्पीड ऑफ ड्रग एंटरिंग इनटू द व्हीन मस्ट बी cautionly controlled and maintained. In a certain cases, the speed should be slow for drugs like iron and aminophylline, as a high concentration of this drug in the blood may be dangerous. Once the drug is administered intravenously, this is a no retreat
and its side effects are also quicker than that of the drug given by any other route. थर्ड वन आहे इंट्रामस्क्युलर इंजेक्शन्स. In the case of intramuscular route, drug is injected into the muscle tissue. Drug administered by the intramuscular route include a soluble substance, mild irritants, suspension, and colloids. The absorption is a fairly uniform and even rapid as compared to the subcutaneous injection. The volume of injection should be up to 10 ml. ॲडव्हान्टेजेस काय आहे इंट्रामस्क्युलर इंजेक्शनचे? इंट्रामस्क्युलर इंजेक्शन हे मसल टिश्यूमध्ये दिले जातात, म्हणजे जिथे मसल आहे आपले तिथं दिले जातात इंट्रामस्क्युलर, आणि त्याची क्वांटिटी कमी असते. अप टू 10 ml पर्यंतच देऊ शकतो आपण इंट्रामस्क्युलर इंजेक्शन. त्याचे ॲडव्हान्टेजेस काय आहे? माइल्ड इरिटंट्स, suspension, colloids, and injection with an insoluble oil bases can be administered by this route. This route also ensure uniform and slow absorption of drug, which include the drug with a low solubility as well as the repository penicillin preparation. Disadvantages काय आहे? If a proper care is not taken, there is a possibility of injury to the nerves. And second disadvantages काय? इंट्रामस्क्युलर इंजेक्शनचं इंजेक्टेड ड्रग मे बी प्रोड्यूस अ लोकल पेन and abscess formation. D आहे सबक्युटानियस इंजेक्शन. In this case, subcutaneous route drug are injected below the skin. म्हणजे below the skinच्या subcutaneous injection दिलं जातं. Only a non-irritant substance can be injected by this route. There is a slow absorption of drugs in this route as compared to a intravenous and intramuscular injection. In spite of slow absorption, drug action is a well sustained and uniform. Example आहे protamine, zinc, insulin, adrenaline in oil and certain hormones. सबक्युटानियस इंजेक्शन म्हणजे इन्सुलिन वगैरे डायबिटिक पेशंट घेतात ते सबक्युटानियस रूटच्या इंजेक्शननीच घेतात, म्हणजे बिलो द स्किनच्या. त्यात काही टर्म्स आहे सबक्युटानियस इंजेक्शनमध्ये: हायपोडर्मोक्लायसिस, हायपोस्प्रे and implants. Hypodermoclysis म्हणजे काय? This is the special process of injecting the large amount of drugs through the loose subcutaneous tissue of the body. The best site for a hypodermoclysis include a thigh and buttocks. This method is particularly useful in a condition where vein puncturing is the difficult. Example आहे in pediatric practice, normal saline solution is given by this route. Hypospray म्हणजे काय? This method involve a subcutaneous introduction of drug by a means of high velocity jets projected through the fine orifice. This method is a devoid a needle and thus avoid a pain during injection. This is a particularly useful for the mass inoculation program. It is also termed as a jet injections. Implants म्हणजे the advantages of sustained and slow action of drug produced by a subcutaneous injection is utilized in a sustained release preparation in the form of implants. This is subcutaneous drug. Implants can act as a depot. Example DOCA or a testosterone implants. This is implants may be effectively substitute for a repeated injections which can last for a period of about 9 to 15 months. नंतर आहे इंट्रा आर्टेरियल इंजेक्शन.
Intra-arterial injection. In this type of injection, drug is injected directly into the artery. म्हणजे डायरेक्ट आर्टरीमध्ये इंजेक्शन दिलं जातं, ते आहे इंट्रा-आर्टेरियल इंजेक्शन. This lead to a localization of drug effect in a particular organ or a tissue. The anti-cancer agent are given by this route. This route is also used for the diagnostic study and for injection of some anti-malignancy drugs. पण यामध्ये रिस्क खूप आहे आणि त्यामुळे हे खूप रेअरली यूज होतं इंट्रा आर्टेरियल रूट आणि हे एक्सपर्टच यूज करतात जनरली. The drug is inserted may produce a sudden high concentration of drug in the arterial blood and hence may be harmful locally or prove a fatal or for this tissue. नंतर आहे intra-athecal injection. This route involves introduction of drug in the subarachnoid space. This route is used when a local and rapid effect of drug like a spinal anesthetic, antibiotics and corticosteroid. Anesthetic drug, spinal anesthetic हे by intra-athecal injection ने दिले जातात. Besides this is also useful in a spinal anesthesia and acute central nervous system injection. Intra-athecal administration requires a strict aseptic technique. नंतर आहे इंट्रापेरिटोनियल इंजेक्शन. This is a route drug is injected into a peritoneal cavity which offers a large absorbing surface. The drug so absorbed enter the circulation rapidly. Intraperitoneal injection is commonly employed in laboratories and is used very rarely. In the clinical practices, it is used to give fluids like a glucose saline solutions to infant. There is a vast danger of adhesion and infection in employing this route. म्हणून हे जनरली यूज नाही केले जात इंट्रापेरिटोनियल इंजेक्शन. इंट्रामेडुलरी इंजेक्शन. When the intravenous administration is not possible, the drug are directly injected into the bone marrow. Intramedullary injection has a most rapid onset of action after intravenous injections. म्हणजे इंट्रामेड्युलरी इंजेक्शन म्हणजे काय, ते इंजेक्ट केलं जातं डायरेक्टली बोन मॅरोमध्ये. दिस रूट इज ॲडमिनिस्ट्रेशन इज पर्टिक्युलरली एम्प्लॉयड इन इन्फंट्स अँड इन अ रेस्टलेस पेशंट व्हेन वीन आर आयदर ब्लॉक और useless for a circulation due to a thrombosis or a circulatory collapse. This route is contraindicated in a patient with a history of bacteremia or osteomyelitis. Drug is inserted in a sternum in adults and in a tibia or a femur in a children. This is used occasionally for administration of blood in infants. Intramedullary injections requires all the necessary precautions involved in an intravenous injection. Intra-articular injections. Intra-articular injection involve administration of certain drug directly into the joints. This route of drug administration is employed for the treatment of local conditions which can be achieve high local concentration of drug. Example आहे hydrocortisone acetate is given by this route in the treatment of rheumatoid arthritis. As in a previous case, it is also require a perfectly sterile drug for the injection to avoid any possibility of infections. इंट्राआर्टिक्युलर इंजेक्शन कसे घेतले जाते म्हणजे टेक्निक काय आहे इंट्राआर्टिक्युलर इंजेक्शनची.
Injectional route include administration of drug either in a solution, suspension or emulsion form into a different body parts with the help of hollow syringe and needle. When the syringe is filled and pressed, the drug leak out through the needle and enter the body tissue, but these shots is a painful and need a surgical sterility and the proper skill. Hence the only qualified person are able to give an injections. हे झाले इंजेक्शन्स. म्हणजे पॅरेंट्रल रूटमध्ये आपण इंजेक्शन्स बघितले. पॅरेंट्रल रूटचे 2 टाईप आहे, इंजेक्शन्स आणि इनहेलेशन. पॅरेंट्रलमध्ये इनहेलेशन्स पण येतं. इनहेलेशन्स बघणार आहोत आपण आता. Inhalation routes. In case of inhalation route, drug are administered either as a aerosol system or in the form of vapor. Besides this, certain drugs can be sprayed in the form of minute droplets which get deposit over the mucous membrane, thus the producing local effect. The best example of this type of adrenaline spray used in the treatment of bronchial asthma. The drugs can also be administered by gases or in the form of smoke. This is include carbon dioxide gas or other volatile general anesthetic. Absorption by this route is a rapid, easy and high local as well as a systemic concentration of drug can be achieved. Advantages आणि disadvantages काय inhalation route चे? तर advantages. Drugs given by this route can be absorbed very fast, resulting in a rapid local and systemic effect of the drugs. And disadvantages काय आहे? As the drug directly enter into the left side of heart, there is a danger of cardiac toxicity. आणि second disadvantages काय आहे? Certain drugs producing local irritation may increase the respiratory tract secretion. नंतर आहे लोकल ॲप्लिकेशन्स. This is preparation are meant for their action at the site of application. This is external preparation include a dusting powder, paste, lotion, drops, ointments and a plaster. The well-known example of external preparation for a local application is a posterior pituitary powder used as a snuff for the treatment of diabetes insipidus. Occasionally, the drugs may be utilized for their systemic action by injection or applied by a rubbing. Example, cod liver oil. Sometimes drugs may be applied locally as a box for a urethra, pessaries or a vagina and a suppository for a rectum. लोकल ॲप्लिकेशनमध्ये ड्रग लोकली अप्लाय केलं जातं. म्हणजे आपल्याला एखादी जखम झाली आहे त्याच्यावर आपण क्रीम वगैरे लावतो. हे लोकल ॲप्लिकेशनचं एक्झाम्पल झालं. ॲडव्हान्टेजेस अँड डिसॲडव्हान्टेजेस काय आहे? ॲडव्हान्टेजेस. दिस इज प्रिपरेशन प्रोव्हाइड अँड इझी रूट ऑफ ॲडमिनिस्ट्रेशन ऑफ सर्टन मेडिकामेंट्स. Second advantages काय आहे? Local application in general are useful when a prolonged effect of drugs is a desired. This is preparation decreases the possibility of systemic absorption of medicaments. And disadvantages काय? Drug in the form of watery solutions are sometimes absorbed in the blood, which may lead to an undesirable toxic effect when applied on a mucous membrane. The drug for a corneal application may penetrate or affect the ciliary muscles. Example आहे कोकेन. तर आपण 2 चॅप्टर बघितले आज. फर्स्ट बघितलं इंट्रोडक्शन, आपण सिलेबस बघितला. त्यानंतर बेसिक इंट्रोडक्शन बघितलं फार्माकोलॉजीचं, स्कोप ऑफ फार्माकोलॉजी. सेकंड चॅप्टर बघितलं आपण रूट ऑफ ॲडमिनिस्ट्रेशन ऑफ ड्रग. नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण रिव्हिजन घेणार आहोत 3rd चॅप्टरची, ॲब्झॉर्प्शन, डिस्ट्रीब्युशन अँड मेटाबॉलिझम अँड इलिमिनेशन ऑफ ड्रग. आणि त्यानंतर आपण घेणार आहोत
मेकॅनिझम ऑफ ॲक्शन ऑफ ड्रग अँड फॅक्टर मॉडिफाईंग ड्रग ॲक्शन. चॅप्टर 4ची पण रिव्हिजन घेणार आहोत आणि नंतर चॅप्टर 5ची रिव्हिजन घेणार आहोत. थँक्यू.